नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत। तर आज आपण मस्त माझ्या मम्मीच्या हातचं खारं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तिच्या पद्धतीने तिने बनवलेलं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 2-3 रेसिपी शेअर केलेल्या आहेत वांग्याच्या रेसिपीच्या, पण आज मी माझ्या मम्मीच्या हातचं खारं वांग कसं बनवायचं ते दाखवणार आहे, ते पण पाट्यावरचं वाटण वाटून। तर मंडळी, रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला वेळ न घालवता आपण पाहूयात कसं बनवायचं ते। तर वांग्याचे भरपूर प्रकार असतात, तर यामध्ये मी हिरवी वांगी घेतलेली आहे, पाहू शकता। ही वांगी खारी वांगी खूप छान लागतात खायला। तर आपल्याला त्याला मधून काप करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कीड समजते आतमध्ये आहे की नाही, आणि मसाला पण छान भरता येतो। तर वांगी स्वच्छ धुवून मगच काप करून घ्यायची। तर थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते गावाकडचं, हे पाहू शकता। समोर मस्त असा सूर्य उगवलेला आहे आणि बाजरीची शेती आहे मस्त अशी। तर इथे वाटण काय करायचं, आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत, हिरवी मिरची घ्यायचे, मीठ, लसूण, खोबरं आणि थोडेसे धणे घ्यायचेत। तर हे आपण मस्त आता पाट्यावर वाटणार आहोत। तर सगळ्यांना सांगायची काही गरज नाही की पाट्यावरच्या वाटणाला काय चव असते, ते खूप छान लागते चव। कुठलीही भाजी तुम्ही बनवा, पाट्यावरच्या वाटणाची खूप छान चव लागते। तर थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त एकत्र वाटण करून घेऊयात। थोडासा वेळ लागतो पाट्यावर वाटायला, पण चव मात्र अप्रतिम लागते। तुम्ही काहीही करा, चटणी सुद्धा खूप छान लागते। तर इथे ना थोडासा घरगुती मसाला टाकलेला आहे यामध्ये मम्मीने, अर्धा चमचा। आता तो पण त्याच्यामध्ये वाटून घेऊयात आपण। तर या इथे वाटण तयार करून झाले आणि पाट्यावरतीच ठेवलेलं आहे ते। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये मसाला भरून घ्यायचे सगळ्या वांग्यांमध्ये। तर अगोदर काय करायचं, थोडंसं मीठ लावून घ्यायचं वांग्याला आतमध्ये, म्हणजे छान चव लागते, आणि नंतर मसाला भरायचा। याप्रमाणे आपण सगळी भरून घेतलेली आहे वांगी, हे पाहू शकता। तर आपण आता फोडणीसाठी इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं। तेल तापलं की त्यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता घातलाय, थोडीशी हळद पावडर, आणि ते पुन्हा एकदा घरगुती मसाला घातलेला आहे थोडासा। तर थोडासा गरम मसाला पण घालायचा। आता या पद्धतीने आपण सगळी वांगी यामध्ये घालून घेऊयात। तेल खूप छान असं तापलेलं आहे आणि फोडणी मस्त बसली आपली। तर ही वांगी जी आहे ती खारी वांगी बनवण्यासाठी हीच वांगी वापरा, ही छान लागतात। तर सगळी वांगी घालून घेतलेत आपण यामध्ये, आणि आता जे ताटलीमध्ये आपण वाटण काढून घेतलं होतं, तर वाटणाचा मसाला थोडासा उरला होता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मम्मीने याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि खूप जास्त पाणी नाही घालायचं, कारण आपल्याला खारं वांग बनवायचं आहे, आणि मसाला थोडासा तेलामध्ये घातल्यामुळे छान अशी तरी आली थोडीशी। आणि हिरव्या मिरच्या घालायच्या शक्यतो खारं वांग बनवण्यासाठी। तर मिक्स करून घे, हे पाहू शकता। थोडंसंच पाणी ओतलेलं आहे आपण शिजण्यासाठी। आता याला आपल्याला झाकण ठेवायचं, मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे। ते 7-8 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊयात। तर एक 10-12 मिनिटानंतर हे पाहू शकता, झाकण काढले आणि आपली वांगी जी आहेत ती छान अशी शिजलेली आहेत, आणि मसाला पण आपला छान असा दाटसर झालाय, तुम्हाला मी दाखवते। तर रश्श्याचा कलर जो आहे, म्हणजे वांग्याचा जो मसाला तयार झालाय त्याचा कलर जो आहे तो तुम्हाला असं हे वाटत असेल, पण चवीला एकदम छान लागतो। हे पाहू शकता, खारं वांग असंच असतं। अगदी कमी तेलामध्ये आपण हे खारं वांग बनवलेलं आहे, पाहू शकता। अजिबात अशी तरी वगैरे नाही आलेली आहे, आणि मस्त असं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे, पाहू शकता। पाट्यावरचं वाटण म्हटल्यावर तुम्हाला समजलंच असेल की चव किती छान लागणार आहे ते। तर मस्त असा मसाला तयार झालाय, आणि मस्त ज्वारीची भाकरी, आणि त्याबरोबर इथे मी कैरी होती ती मम्मीने कापली आणि त्याला हळद मीठ लावून मस्त खायला दिली मला, आणि सोबतच पापड। तर मस्त अशी चव लागत आहे। तर मम्मीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।